ऑक्टोबर, जन्मदिनांक 7 ऑक्टोबर 1885, जन्मठिकाण डेन्मार्कच्या कोपनहेगन शहरात. शिक्षण प्राथमिक, माध्यमिक व विद्यापीठीय शिक्षण कोपनहेगनमध्ये झाले. संशोधन व त्यांच्या मानवजातीसाठी झालेला फायदा. बोहर यांचे अणुसिद्धांत इसवी सन 1913 मध्ये बोहर यांनी अणूंच्या अंतर्गत संरचनेबाबत आपला मूळ सिद्धांत सादर केला. नंतर काळानुसार यात अनेक परिवर्तने व रूपांतरे झाली. जी बोहर यांची अणु प्रतिकृती किंवा बोहर यांचे अणुसिद्धांत या नावाने प्रसिद्ध आहे. हा सिद्धांत रसायनशास्त्र व अणुविज्ञान क्षेत्रात खूप उपयोगी ठरला. अणुऊर्जेच्या क्षेत्रात जो विकास झालेला दिसतो त्याचे श्रेय या सिद्धांताला आहे. आपल्या अणुप्रतिकृतीच्या आधारे व प्लँक यांच्या क्वांटम थिअरीच्या आधारे बोहर अणूंचे स्थैर्य, उगम आणि ॲटॉमिक स्पेक्ट्राचे मूळ स्पष्ट करण्यात यशस्वी झाले. साधारणतः इलेक्ट्रॉन अणूंमधील त्यांच्या ठराविक कक्षेत फिरवतात, पण यातून विद्युत प्रवाह व ऊर्जा जाते तेव्हा लगेचच वरच्या परिभ्रमण मार्गात उडी घेतात आणि थोड्या वेळात ते त्यांच्या मूळ स्थितीत येतात. जेव्हा वरच्या परिभ्रमण मार्गात सरकतात तेव्हा ते ऊर्जा ग्रहण करतात आणि परत येताना तेव्हा ती ऊर्जा बाहेर टाकतात. हे उत्सर्जन सामान्यतः विद्युत चुंबकीय किरणोत्सर्गाच्या रूपात असते. या प्रक्रियेच्या दरम्यान निर्माण झालेल्या किरणोत्सर्गाच्या तरंग लांबीच्या गणिते करून बोहर यांनी पदार्थ अणु रचना निर्धारित केली. मिळालेले पुरस्कार. इसवी सन 1922 मध्ये पदार्थ विज्ञानाचे नोबेल पारितोषिक प्राप्त झाले. ऑक्टोबर 1957 मध्ये बोहर यांना फोर्ड यांच्याकडून $75,000 शांततेसाठी अणु ॲटम फॉर पीस